अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणावरून महाराष्ट्रामध्ये सध्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या चर्चा सुरू आहेत आणि आपल्यासोबत शिवसेनेचे माजी आमदार सुधाकर भालेराव आहेत। त्यांची काही मागणी आहे या सगळ्याच्या अनुषंगाने। काय म्हणणं आहे तुमचं आणि नेमका काय आरोप आहे? खरं तर अनुसूचित जातीमध्ये अबकड उपवर्गीकरण व्हावं ही अनेक दिवसापासूनची जी मागणी आम्ही लावली होती ती खऱ्या अर्थानं सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईननुसार उपवर्गीकरण करण्यासाठी आदेशित झालेलं आहे आणि सर्वतोपरी सर्व राज्यामध्ये ते लागू झालेलं आहे। बऱ्यापैकी राज्यांनी ते स्वीकारलेलं आहे, त्या ठिकाणी लागूही केलेलं आहे। आता महाराष्ट्र राज्य त्या ठिकाणी उपवर्गीकरण लागू करण्यासाठी माजी न्यायाधीश बदर समितीची एक समिती नेमलेली आहे आणि त्या अहवालानुसार आता पुढची प्रक्रिया सुरू आहे। परंतु या ठिकाणी आज रोजी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आमचेच समदुःखी समाज बांधव एक वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी विरोध करताना दिसत आहेत। खरं तर हे दुर्दैव म्हणावं लागेल। लॉर्ड बुद्धा या नावाने चॅनल तयार करून त्या चॅनलच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये विध्वंसकता कशी पसरेल, समाजामध्ये अराजकता कशी माजेल आणि एका समाजामध्ये कशा पद्धतीनं विघ्न संतुष्ट म्हणून एकमेकावर हाणामारी करतील, अशा पद्धतीची सूड भावनेची यंत्रणा तयार करून जर प्रचार प्रसार माध्यम जर करत असतील आणि होत असेल तर मला वाटतंय एक सामाजिक न्यायमंत्री म्हणून काम केलेले राजकुमार बडोले आजही लोकप्रतिनिधी म्हणून ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ते काम करत आहेत आणि लोकप्रतिनिधी म्हणून एक कायदे विधिमंडळाचे सदस्य आहेत। खरं तर समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही हे लोकप्रतिनिधीचं पहिलं आद्य कर्तव्य असताना लॉर्ड बुद्धा नावाच्या चॅनलच्या नावाखाली अत्यंत घिलोना कार्यक्रम म्हणजे कुठल्याही समाजाला न पटणारी ही व्यवस्था त्या ठिकाणी तयार करून मातंग समाज, चर्मकार समाज, मेहतर समाज, बुरुड समाज, मांगारुडी समाज, महार समाज, बौद्ध समाज, नवबौद्ध समाज अशा पद्धतीची दरी तयार करून 59 जातीमध्ये तेढ निर्माण करून हे महाषड्यंत्र रचलं जातं आहे। मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि महाराष्ट्राच्या दुसऱ्या उपमुख्यमंत्री माननीय सुनीत्राजी पवार साहेब यांना मी विनंती करतो सर्व राज्य सरकारना की तात्काळ राजकुमार बडोलेंना ताकीद द्यावी, त्यांना समज द्यावी आणि त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी। पण ते तुमच्याच मित्र पक्षाचे आमदार आहेत, सध्या पूर्वी मंत्री राहिलेले, तुम्ही त्यांना अटकेची मागणी करताय राजकुमार बडोलेंच्या? लोकप्रतिनिधीचं काम असतं, लोकांनी लोकांसाठी रक्षणार्थ निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीचं पहिलं आद्य कर्तव्य आहे की सर्वसमावेशक समाजाच्या ज्या काही भावना आहेत त्या समजून घेऊन सरकार दरबारी न्याय मिळवून देण्याचं काम म्हणजे लोकप्रतिनिधीचं असतं। हे ते काम सोडून समाजामध्ये अराजकता माजवण्याचं काम काय केलं राजकुमार बडोलेंनी? मंत्री असताना सिंगल कुठल्याही सामाजिक डेव्हलपमेंटमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा नाही आहे, तर भ्रष्टाचाराचा वाटा मात्र मोठा असू शकतो। मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार उपवर्गीकरणावरून काय म्हणतात नेमकं? उपवर्गीकरणामध्ये त्यांचा विरोध म्हणजे एक लाजिरवानापणा आहे आणि त्या ठिकाणी त्यांना राजकारणाच्या पलीकडे जाऊन समाजकारणसुद्धा कळालं का नाही माहीत नाही, कारण ते समाजकारणी कार्यकर्तासुद्धा नाही आहेत। ते खरं तर एक कर्मचारी अधिकारी म्हणून राहिलेत, त्याच्यानंतर आमदार झाले, त्याच्यानंतर मंत्रीपद मिळालं, त्याच्यातच ते खुश आहेत। त्यांना सामाजिक जाणीवा उणीवाच माहिती नाहीत। खऱ्या अर्थानं गावकुसाच्या बाहेरचा पीडित असलेला महारवाडा आणि मांगवाडा यामध्ये जाऊन त्यांनी स्वतः डोकावून बघावं म्हणजे कळेल की समाजाची खरी व्यथा काय आहे। ज्याचं जळतं त्याला कळतं, ह्या बडोलेला काय कळणार आहे? म्हणून याच्यावर ताबडतोब तात्काळ कायदेशीर गुन्हे दाखल करून याला अटक केली पाहिजे, याला जेरबंद केलं पाहिजे। धन्यवाद। तर आपल्या सोबत होते आपल्या सुधाकर भालेराव, ज्यांनी मागणी केलेली आहे की राजकुमार बडोले जे विरोध करतायत उपवर्गीकरणाला अनुसूचित जातींच्या, त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे आणि त्यांना अटक केली पाहिजे अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट वेद पांडेसह सोमेश कोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.